नमस्कार मंडळी, हा आहे माझा पहिला व्लॉग। तर आज मी आले आहे माझ्या मामाच्या गावी आणि आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत कोकणी रानमेवा। त्यातला पहिला रानमेवा आहे रामफळ। रामफळ हातात येताच आधी फोटो सेशन। तर मंडळी, मी आले आहे बुधवळा या गावी। हे आहे माझ्या मामाचं घर आणि आता आम्ही चाललो आहोत रानमेवा एक्सप्लोर करायला। आता ऐकूया थेट प्रक्षेपण मालवणी। आमका पण ती खाली गेली सगळी। खयत रे हा भरपूर आहेत। तुम्ही इकडनं आलात, तिकडनं पण असतात ना। या छोट्याशा बाबून आमका आणून दिलन करवंदा। बघा बघा कशी मोठी करवंदा गावली आहेत। निस्ती करवंदा बघून आमची मावशी एकदम खुश झाली। आता तिका दाखवूया करवंदाचा झाड। बघा बघा किती मोठी करवंदा असत आमच्याकडे। करवंदा बघून आमच्या ऐश्वर्याच्या तोंडात सुटला पाणी आणि त्यानं घेतल्याने करवंदा काढून। बघा आमच्या सोन्याचे करवंदा काढूसाठी किती प्रयत्न सुरू असत। अरे वा, भरपूर करवंदा गावली आहेत। अजून ऍड करू कवी। A few moments later. Lights, camera, Rolling. action. एक नंबर हापूस आंबा, खायला बरा आणि विकायला पण बरा। टेक 2। Lights, camera, Rolling. action. हापूस आंबा खायला पण बरा, पचवायला पण बरा। आमचं सोनो बघा कसो कॅच घेता। तर मंडळी, ही असा आमच्या मामाच्या गावची बावडी। उन्हातनं फिरून पाणी संपला आणि आमका दिसलो हे ऑप्शन। हो मावशी,
मंडळी, ह्या असा आमच्या मामाच्या गावचा ब्राह्मण देवाचा मंदिर आणि त्याच्याच बाजूक असा एक जांभळाचा झाड. कुठे साडी अंतरायची खाली साडी ती बघ ती आपण गवत उचलायला आणलेली हे बघ होते कचरे बघा कशी घसाण जांभळा धरली असत त्याच्यावर. त्याच्यावर मग पडली की उचला. पाडव नको संध्याकाळी जायला अरे हो, घसाण आहेत घसाण. मंडळी, विषय कॅमेरा क्वालिटीचो असा नाही तर तुमका आता जांभळा दिसली असती. जांभळा भरपूर असत. तुम्ही आता तुमची कल्पना करा की किती जांभळा असतली. घसाण म्हणजे किती असतली. तेवढीच खाली पडलेली तुम्ही मगाशी बघितलास, आत्ता पण बघू शकतास. आम्ही जांभळा काढूक साडी आणलेली नाही, त्याच्यामुळे तो प्लॅन आमचो फसलो. आता शूटिंग करू म्हणजे संपलं दडपण पडलेला. हैसर हाताक लागणारी जांभळा दिसतत. बघूया काढूक जमतत काय. अजून कुठे आर्याला देखाय थांब थांब, अरे कोणतं हलवते झाड, थांबा. पडले खाली जांभळ. खाली इथली भेटणार नाही झाडी. माझ्या आंघोळ. तर मंडळी, आता आम्ही चाललो परत घरी. बऱ्यापैकी कोकणी मेळो एक्सप्लोअर करून झालेलो असा. पावसान आपला पत्र पाठवल्यामुळे सगळ्यांनी लवकर घरी जाऊचा ठरवल्यानी आणि घरी जाऊन कोकणी रानमेव्याचो आस्वाद घेतल्यानी. तर मंडळी, तुमका कसो वाटलो माझो पहिलो व्लॉग कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.